सोलापूर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर यांनी केलेल्या धक कारवाईमध्ये 1 दिवसामध्ये अवैध बनावट देश विदेशी मध्ये वाहतूक करणारे एका दिवसात पकडली. 12 वाहने 15,63,313 रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. तसेच राव्यांवर पिळा यांना 2 लाखाचा दंड केला. विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धुमकर याच्या निर्देश अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री जाधव, उप-अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस. पाटील याचे मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत 15 गुन्हे नोंद करण्यात आले असून 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईत 2700 लिटर गुळमिश्रित रसायन, 593 लिटर हातभट्टी दारू, 26.25% लिटर देशी मद्य, 84.96% विदेशी मद्य, 15.6 लिटर बियर तसेच 77.76% लिटर बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून यासह 12 वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये 1 चारचाकी वाहन, 1 ऑटो रिक्षा व 10 मोटारसायकल सह एकूण रु. 15,63,313 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, डी. एम. बामणे, पंकज कुंभार, भवड, मारुती मोहिते तसेच दुय्यम निरीक्षक प्रेम कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सेन, श्रीमती अंजली सरवदे, कुदळे, श्रीमती महोदयाने सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्व श्री अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन वनंगुटी, इस्माईल गोडीकट, कपिल स्वामी, दिनकर शिदे, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोगगी, तानाजी जाधव, वाहन चालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली. सस्पर्ध कालावधीमध्ये 15 ऑक्टोबर 2024 ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण 185 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदर कालावधीत 42 वाहनासह एकूण 1,30,946 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर.